श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया माहिती. हिंदू सणाचे वैशिष्ट्य असे आहे की प्रत्येक सणाच्या मागे एक विचार आहे, अर्थ आहे. हिंदू संस्कृती विचारानुसार मनुष्य योनीत जन्माला येणे म्हणजे जन्ममरणाच्या चक्रातून कायमची सुटका करून घेण्याची ती एक मोठी संधी असते. मनुष्य योनीत जन्माला आलेल्या जीवनाने या संधीचा योग्य तऱ्हेने उपयोग करून घेतला तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होऊ शकते. अन्यथा तो जीव पुन्हा पुन्हा त्या फेऱ्यात फिरत राहतो. अक्षय तृतीयास या दिवसाचे महत्त्व असे आहे की या दिवशी भुकेलेला अन्न, तहानलेला पाणी, वस्त्रहीन व्यक्तीला वस्त्र अशा प्रकारे दानधर्म केल्यास पुण्य गाठीशी जमा होऊन मोक्षाचा मार्ग खुला होतो. जन्ममरणाच्या फेरीतून मानवाची सुटका होऊ शकते अशी समजूत आहे. मात्र अक्षय तृतीयाचा अर्थ याहून व्यापक आहे. हा दिवस खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. कृतज्ञता कोणाविषयी? तर पृथ्वी, आग, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांविषयी. कारण त्यांच्या साहाय्यानेच मनुष्यदेहाला चैतन्य प्राप्त होते. आणि कृतज्ञता आपल्या पितरांविषयी, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला मनुष्यदेहाचं दान मिळालेलं आहे. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, वस्त्रदान, जलदान करण्यात येते. वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करण्यात येते. या काळातील निसर्गाचे दर्शनही मोठे अद्भुत असते. चित्राचे बोट आलेला वसंत ऋतू वैशाखात जण तरुणाने मुसमुसलेला असतो. वैशाख शुद्ध तृतीयेला त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. त्याचप्रमाणे 4 युगापैकी सुरुवात ही याच दिवशी झाली. म्हणूनच हा अतिशय शुभ दिन मानला जातो. आपल्या संस्कृतीत मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग्य मुहूर्तावर सुरू केलेल्या कार्यात हमखास यश मिळते अशी घट्ट समजूत आहे. म्हणूनच 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयाला महत्त्व आहे. मुहूर्त न बघताही या दिवशी नवीन वस्तू, वाहन, वास्तू, व्यवसाय आरंभ, शुभकार्य, सामाजिक कार्य केल्यास हमखास यश मिळत असे मानतात. अक्षय याचा अर्थ कधीही क्षय न होणारा, नाश न पावणारा असा आहे. म्हणूनच या दिवशी खरेदी व शुभकार्यास आरंभ केल्यास त्यात उत्तरोत्तर प्रगती होत जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी अगदी गुंजभर व 1 ग्रॅम सोने जरी खरेदी केले तरी त्यात सातत्याने वाढ होते. म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात कित्येक शेकडो किलो सोने विकले जाते. धार्मिक रीतिरिवाजानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले दैवगत आई, वडील, आजी, आजोबा व आप्तस्वकीय जलदान, अन्नदान वाटप निमित्ताने गावातील, शहरातील अनाथालये, वृद्धाश्रम, शिक्षणालये, रुग्णसेवा संस्था यांना थोडीफार आर्थिक मदत करणे हा
सुद्धा अक्षय तृतीयाचा सण साजरा करण्याचा एक मोठा मार्ग ठरू शकतो. संपूर्ण वर्षात सर्वाधिक प्रमाणात चैत्र वैशाख या 2 महिन्यात उसाचा रस पिण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली आढळते. परंतु संपूर्ण वर्षात उसाचा रस कोणत्या एकच दिवशी सर्वाधिक पिला जात असेल तर तो दिवस आहे अक्षय तृतीयाचा. अक्षय तृतीया हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो. तरी विदर्भात या दिवसाला दिवाळी सणासारखे महत्त्व आहे. गरिबातला गरीब माणूसही आपल्या परीने नांगरणीला सुरुवात करतात. नांगराची पूजा करून शेतीच्या कामाला सुरुवात करण्यात येते. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने शेतीत करणारे अक्षय तृतीयाला हा अक्षय उदंड पीक देणारा म्हणून पेरणीचा मुहूर्त मानला जातो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.